पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। रांजणगाव एमआयडीसी परिसरातील एका गोदामामधून बिस्किटे, साबण, सिगारेट व इतर वस्तूंची मोठ्या प्रमाणावर चोरी केल्याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या 72 तासात चोरीचा गुन्हा उघडकीस आणत सुमारे 68 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। रांजणगाव एमआयडीसी हद्दीतील शिरूर तालुक्यातील गोदामामध्ये विविध कंपन्यांचे सिगारेट, बिस्किटे, साबण यांचा साठा ठेवण्यात येत होता। हा माल ट्रान्सपोर्टच्या वाहनांमधून इतर ठिकाणी पाठवण्यात येत असे। दरम्यान दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 6:40 वाजता गोदामातून माल भरलेला एक इलेक्ट्रिक पिकअप वाहन चोरीला गेल्याचे निदर्शनास आले। या प्रकरणी तपास करत असताना 65,98,897 रुपये किमतीची सिगारेट व इतर माल चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले। या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले। पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला। तपासादरम्यान चोरीसाठी वापरण्यात आलेले वाहन रांजणगाव परिसरात असल्याचे निष्पन्न झाले। पुढील तपासात आरोपींच्या हालचालींबाबत माहिती मिळवून प्रदीप झांडेकर व अल्ताब आयुब मुळता या 2 आरोपींना अटक करण्यात आली। त्यांच्या ताब्यातून 54,53,000 रुपये किमतीचे सिगारेट जप्त करण्यात आले। तपासात असेही निष्पन्न झाले की या टोळीने चोरीसाठी वापरलेले वाहन चोरीचेच असून रोडवरील सुमारे 15 सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून गुन्हा केल्याचे उघड झाले आहे। आरोपीकडून चोरीस गेलेला एकूण मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले वाहन मिळून एकूण 68 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश थोरात करत असून या टोळीशी संबंधित इतर 2 आरोपींचा शोध सुरू आहे। आरोपींवर यापूर्वीही शिक्रापूर, शिंगारगाव, लोणीकंद व इतर पोलीस ठाण्यात एकूण 8 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे। या कारवाईत पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, तपास पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे विशेष योगदान लाभले असून ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेचे उदाहरण ठरत आहे। नमस्कार। दिनांक 17/12/2025 रोजी सकाळी 7 वाजताचे सुमारास रांजणगाव एमआयडीसी येथील ITC कंपनीच्या 66 लाखाचा साहित्य, ज्यामध्ये बिस्किट, साबण, सिगरेट व इतर वस्तू होत्या, हा एक पिकअप वाहनासह चोरीला गेला होता। त्याप्रमाणे रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन या ठिकाणी 478/2025 कलम 303(2) BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। औद्योगिक क्षेत्रात असल्या प्रकारच्या चोऱ्या होणं देशाची आर्थिक प्रगतीकरिता खूप धोकादायक आहे। यामध्ये विशेष लक्ष घालून ॲडिशनल SP पुणे रूरल श्री रमेश चोपडे, त्याच्याबरोबर SDPO शिरूर प्रशांत ढोले यांच्याबरोबर चर्चा करून ते रांजणगाव पोलीस स्टेशनचे श्री महादेव वाघमोडे जे इन्चार्ज आहात त्यांना सूचित करण्यात आला होता आणि त्याने तात्काळ त्याची एक विशेष टीम जे आहे ते आरोपी शोध आणि मुद्देमाल रिकव्हरीसाठी पाठवली। यामध्ये PSI थोरात, ASI शिंदे, हेड कॉन्स्टेबल कालकुटे, PC उमेश कुतवल, PC गुंड आणि PC रासकर यांची एक टीम होती। या टीमने 72 तासाच्या आत खूप कष्ट घेऊन CCTV तपासून तसा गोपनीय माहिती काढून माहिती काढली। त्यामध्ये विशेष करून PC उमेश कुतवल जे आहे त्याने खूप म्हणजे तकनिकी तपास करून हा गाडीचा शोध लावला। त्यातून तो जो मुख्य आरोपी आहे याचा प्रथमेश चौहान वाघोलीचा राहणार आहे, त्याचा शोध लावला, सापळा रचला गेला आणि प्रथमेश चौहानला अटक करण्यात आली होती। यामध्ये टोटल जे 66 लाखाचा मुद्देमाल गेला होता ते रिकव्हर करण्यात आलेला आहे। त्याच्याबरोबर चोरीला गेली गाडी सुद्धा रिकव्हर करण्यात आलेली आहे। मुख्य आरोपीचे जे साथीदार होते त्याच्याबरोबर ते निष्पन्न करण्यात आले आणि त्याचा शोध सध्या सुरू आहे। ह्या टीमने खूप चांगला 72 तासात जे हे डिटेक्शन केलं आहे त्याच्यासाठी या टीमचा खूप खूप अभिनंदन आहे। थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र।
पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.